इगतपुरी नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवार म्हणून योगेश चांदवडकर यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे। सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असलेले चांदवडकर यांनी परिसरातील अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले। त्यामुळे त्यांची ओळख एक कार्यकर्ते, सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमी तत्पर असणारा व्यक्ती अशी झाली आहे। प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा चांदवडकर यांना उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। घरदार संपर्क मोहीम, स्थानिकांशी संवाद, प्रभागातील समस्यांची जाण आणि त्या सोडविण्यासाठीची त्यांची तयारी यामुळे अनेक मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत। नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी देत असताना कोणत्याही पक्षाचा आधार न घेता केवळ लोकसेवेच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा चांदवडकर यांचा निर्धार स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। प्रभागाच्या विकासासाठी सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार प्रतिनिधी म्हणून ते पुढे येतील अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे। इगतपुरीच्या राजकारणात प्रभाग क्रमांक 6 मधील ही निवडणूक रंगतदार होण्याचे सर्व संकेत मिळत आहेत। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत इगतपुरी येथे। तर आपण बघू शकतो की सध्या इलेक्शनचे वातावरण आहे। तर आपल्या सोबत अपक्ष उमेदवार योगेश चांदवडकर सर आहेत। तर ते गेल्या 3 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी अनेक कामे केलेली आहे, जसे की रस्त्याचे काम असो, विजेचे काम असो, व त्यांनी गोरगरिबांना औषध धान्य पुरवठा अशी अनेक कामे केलेली आहेत। तर आपण बघू शकतो की रस्त्याचे काम देखील आता चालू झालेले आहे आणि आपल्या सोबत एक उदाहरण म्हणून ते सुद्धा आहेत आणि काही ग्राहक आहेत जे इथेच स्थायिक आहेत। तर आपण त्यांच्याकडनंच ही प्रतिक्रिया जाणून घेऊया। मागच्या 30 वर्षापासून आम्ही पाहतो हे रोड काही झालेले नव्हतं। रोडमध्ये जवळजवळ 100 मीटरवर जवळजवळ 26 ते 30 खड्डे होते, पण योगेश भाऊच्या मदतीने, सहकार्यांनी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि हा रोड 30 वर्षानंतर हा रोड झाला। त्यामुळे आता आमचा आरोग्याचा प्रश्न सुद्धा सुटला आहे, कारण गटार असल्यामुळे मच्छर होणे, घाणेरडं वास येणे, जनावर गटारात मडून पडून राहायचे, ते सुद्धा काढून फेकणे, ती खूप गोष्ट कठीण होती आम्हाला। पण आज या योगेश भाऊंनी जे केलंय त्यामुळे आमचे सगळ्या समस्यांचं समाधान झालेलं आहे। त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही योगेश भाऊंना थँक्यू बोलतो आणि अशा सहकार्य त्यांनी पुढे सुद्धा करावं, हीच आमची। आपण नागरिकांची माहिती मिळवलेली आहे। तर आपल्या सोबत आहेत योगेश चांदवडकर सर। तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून अनेक सामाजिक कार्य करत आहेत। कोणतेही पद नसताना त्यांनी हे कार्य केलेले आहेत। तर आपण इथून पुढे त्यांचे ध्येय काय असणार आहे हे जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव योगेश संजय चांदवडकर, राहणार इगतपुरी, जिल्हा नाशिक। आज इगतपुरी शहरात आपण गेल्या 5 ते 6 वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहोत। आज गावात जवळजवळ आपण 8 ते 9 कोटींचे कामं सुद्धा आणलेले आहेत। काही कामं आपण आमदार हिरामन कोसकर यांच्या माध्यमातून आणलेले आहेत, तर काही कामं आमच्या मंत्र्यांकडून आपण आणलेले आहेत। आमचं एकच ध्येय होतं की आपल्या इगतपुरी शहराचा विकास कसा करता येईल, या उद्देशानेच आपण आजपर्यंत पावलं टाकत गेलो। आज जो बाजारपेठेतील मुख्य रस्ता होता त्यासाठी सुद्धा आम्ही उपोषण केले होते, नगरपालिकेला उपोषणाला बसलो होतो। त्याच्यानंतर आज तो रस्ता रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मुख्य आग्रा रोड सुद्धा रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आता हा जो रोड आहे, हा रोड गेल्या 30 वर्षापासून असंच होता। या रोडसाठी सुद्धा आपण 50 लाख रुपये मंजूर करून आणले होते आणि आज त्या रोडचं काम एकदम पक्का असं झालेलं आहे। आणि लोकांना जो खड्ड्यांमुळे त्रास होत होता, म्हणजे आमच्या गावात अशी परिस्थिती आली होती की बऱ्याचशा लोकांना खड्ड्यांमुळे मणक्यांचे त्रास झाले, पायांचे त्रास झाले। आज ते आपल्याला म्हणजे मनात ते दुवा देत आहेत की तुमच्यामुळे आज या रस्त्याचं काम झाल्यामुळे आम्ही तुम्हाला खूप असं मनापासून आशीर्वाद देतोय की आज आमचा सगळा जो त्रास होता तो त्रास आमचा दूर झालेला आहे। आणि तसेच इगतपुरी RH असेल, इगतपुरी RH ग्रामीण हॉस्पिटल जे होतं, म्हणजे इगतपुरीत अशी परिस्थिती सर की 12 वाजेनंतर, 11:30-12 वाजेनंतर एकही डॉक्टर दवाखाना उघडत नाही। तर आज आपण जे इगतपुरीचं RH होतं संध्याकाळी 7 वाजता बंद व्हायचं, तर आज आपण ते 24 तास तिथे सेवा उपलब्ध केलेली आहे। सीझर होत नव्हतं, सीझर चालू केलंय, डेंटिस्टची मशीन आणली आहे, एक्सरेची डिजिटल मशीन आणली आहे, 4 MD डॉक्टर आणले, 4 MBBS डॉक्टर आणलेत आणि आज 24 तास म्हणजे इव्हन रात्री 4 वाजता जरी कोणी गेलं तरी आज आपल्याला तिथं सेवा भेटणार आहे। त्याचप्रमाणे आपण गावातलं जे पहिलं बालउद्यान आहे, गार्डन ज्याला म्हणता येईल, तर पहिलं गार्डन सुद्धा आज आपणच बांधलेलं आहे। त्याचं काम आता चालू आहे, लवकरच ते काम सुद्धा आपण पूर्ण करून लोकांच्या सेवेत देणार आहोत। आणि इथून सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो आहे लोकांचा रोजगाराचा, ज्याच्यामुळे आज जी परिस्थिती आहे इगतपुरीची, दिवसेंदिवस इगतपुरीची जी लोकसंख्या ती कमी होत चालली। म्हणजे पर्यटन नगरी असून सुद्धा आज राहण्यासाठी एकदम सुंदर आहे,
पण जी दिवसेंदिवस सुविधा नसल्यामुळे, शैक्षणिक सुविधा असेल, आरोग्यदायी जास्त सुविधा असेल आणि सर्वात मोठा प्रश्न आहे रोजगाराची सुविधा नसल्यामुळे आमचे पोरं सकाळी ट्रेननी पंचवटीने किंवा याच्याने जाता रात्री 11-12 वाजता येतात. म्हणजे अशी वाईट परिस्थिती इगतपुरीकरांवर आलेली आहे. रोजगार नसल्यामुळे स्थलांतराचा प्रश्न सगळ्यात मोठा इगतपुरीत उद्भवला आहे. तर आमच्या माध्यमातून जर आज लोकांनी साथ दिली, आज तर अजून आपण नगरसेवक आहे ना काही आहे, पण आज जर लोकांनी साथ दिली नक्कीच आम्ही एकदम चांगल्या प्रकारे काम करू. आज रेल्वेची जवळजवळ 850 ते 900 एकर जागा आहे. रेल्वेचा जर एखादा मोठा प्रोजेक्ट इथं आला, म्हणजे आम्ही रावसाहेब दानवे मंत्री होते त्या टाइमला एक कार शेडचा प्रोजेक्ट आपण इथे दिला होता इगतपुरीसाठी, प्रयत्न आपले चालू होते. पण दुर्दैव असं झालं की दानवे साहेब पडल्यामुळे आमचा परत शून्यापासून आम्हाला तो पाठपुरावा करावा लागत आहे. आणि इगतपुरीचं जे हॉस्पिटलच्या माध्यमातून म्हटलं जावं तर जे ट्रॉमा केअर आहे, इगतपुरी ट्रॉमा केअर जे आपण चालू करणार होतो, तर ते भारती भवनच्या माध्यमातून आपण ती सगळ्या सुविधा इथं आणल्या होत्या. पण आता दुर्दैवानं त्या सुद्धा मंत्री राहिल्या नसल्यामुळे त्याला थोडीशी अडचण आली आहे. पण नक्कीच आम्ही तो प्रयत्न सोडलेला नाहीये. दर 8-10 दिवसाआड, एखाद महिन्याआड आम्ही सिव्हिल सर्जनला भेटून वरती पत्राद्वारे आपण ते ट्रॉमा केअर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नक्कीच सर, तुम्ही जो गावकऱ्यांचा व इगतपुरीतील लोकांचा जो प्रश्न सोडवलेला आहे तो महत्वाचाच आहे. आपण बघू शकतो की सर्वात महत्वाचं यांनी रोजगार कसे निर्माण करून दिलेले आहे आणि रस्त्याचे काम देखील त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यांनी त्यांचे ध्येय आत्ताच आपल्या समोर मांडलेले आहे. हे ध्येय त्यांचे निश्चितच पूर्ण होणार आहे, यात काही शंका नाही. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.